थँक्यू व्हेरी मच समीर. आपल्याकडे न्यूझीलंडवरनं आपला न्यूझीलंड घरचे मराठी न्यूझीलंड चॅप्टर चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये क्राइस्टचर्च, ऑकलंड आणि वेलिंग्टन अशा 3 सिटीजमध्ये 4 जण आहेत. त्याच्यापैकी एक शिरीष परांजपे त्या झालेले नाहीत, पण प्रशांत बेरवलकर, सुधीर जोशी अँड प्राची गोखले ह्या 3 जण आलेले आहेत. तर आय विल स्टार्ट विथ प्रशांत. प्रशांत, कॅन यू प्लीज, त्यांनी खूपच चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तिकडे. त्यांनी त्यांचं कॉन्स्टिट्यूशन इतकं चांगलं बनवलंय, त्यांचा लोगो त्यांनी बनवलाय. दे आर रिअली मुव्हिंग अहेड. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट त्यांनी केलेले जे एफर्ट्स आहेत ते माझ्या इतर चॅप्टर्स बरोबर शेअर केलेले आहेत अँड दे ऑल्सो फाइंड इट व्हेरी नाईस. सो ओव्हर टू प्रशांत. Thank you. Good day to everybody in गरजे मराठी. ही ऑपॉर्च्युनिटी आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू. जस्ट स्टार्ट करायला तेच म्हणतो की आम्ही न्यूझीलंडमध्ये स्टार्ट करताना रिजनल फोकस ठेवायच्या ऐवजी आम्ही तेच ठेवलं की वी वुड रादर हॅव एन अम्ब्रेला ऑर्गनायझेशन, की न्यूझीलंड मधल्या 3 सिटीजमध्ये किंवा 4 सिटीजमध्ये वेगवेगळं इनिशिएटिव्ह घेण्यापेक्षा विल हॅव इट अंडर अन अम्ब्रेला ऑर्गनायझेशन. कारण जॉग्राफिकली तसं आम्ही खूप लहान आहोत, त्यामुळे वी हॅड दॅट बेनिफिट की आम्ही वी कुड हॅव दॅट अंडरस्टँडिंग. आणि त्याच्याबरोबर सुधीर, शिरीष, प्राची लाईक माइंडेड आम्ही लोक असल्यामुळे वी वर व्हेरी फॉर्च्युनेट की आम्हाला रिजनल बॅरियर न करता. पण व्हॉट वी वर व्हेरी कॉन्शियस की देर विल बी लोकल आणि रिजनल रिक्वायरमेंट्स ज्या असतात त्याची रिक्वायरमेंट येणार आहे. त्यामुळे फॉर्मेशन करतानाच आम्ही या गोष्टीकडे महत्व ठेवलं होतं की दी ऑर्गनायझेशन विल बी नेशन वाईड, पण चॅप्टर्स त्याचे लोकल असतील, विच विल एक्झिक्यूट ॲट अ लोकल लेवल स्ट्रॅटेजी. आणि जसं आता समीरनी पण सांगितलं त्याप्रमाणे की द आयडिया इज की वी आर कॉम्प्लिमेंटिंग द लोकल मराठी असोसिएशन्स. कारण मराठी असोसिएशन्सच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, मी स्वतः मराठी मंडळाचा इथे प्रेसिडेंट राहिलेलो आहे, त्यामुळे मला आणि अजूनही त्यांची रेग्युलर मदत करतो. वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज जे असोसिएशनला असतं की generally it is looked upon as a place of cultural activity rather than commercial activity. आणि निरंजनचं म्हणाला की कमर्शियल ऍक्टिव्हिटी म्हटली की मराठी हा शब्द जरा जवळ येत नाही किंवा क्विक टू माइंड हा नसतो. कमर्शियल म्हटलं की नॉर्थ इंडियन्स अमुक तमुक असं सगळं असतं. तर ह्या बाबतीमधले हे इमेज चेंज करण्यामध्ये खूप गरजेचं आहे. त्यामुळे आय रिअली थँक आनंद अँड हिज टीम की त्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे, कारण त्याचा उपयोग आम्हाला होणार आहे इथे. आय हॅव वर्क फॉर गव्हर्नमेंट फॉर मोर दॅन 15 years नाव इन न्यूझीलंड, त्यामुळे मला तो एक्सपिरियन्स आहे. आणि आय रॅन दी प्रोग्राम इनोव्हेशन मॅनेजमेंट इन टू गव्हर्नमेंट, हाऊ टू ब्रिंग इन इनोव्हेशन इन टू गव्हर्नमेंट. तर हे जे 2 प्रोग्राम आता आपण डिस्कस करतोय, मेंटरिंग आणि इनोव्हेशन, त्याचा खूपच उपयोग होणार आहे इथल्या स्मॉल फील्डला. आणि स्पेशली मी न्यूझीलंड बद्दल म्हणू शकतो की न्यूझीलंड इनहेरंटली requires an entrepreneurial spirit for any businessman, because the local market is so small की त्या लोकांना एक्सपांड करायला विदिन द 3rd year ऑफ देअर ऑपरेशन दे हॅव टू लुक ॲट ओव्हरसीज. मग ते भले ऑस्ट्रेलिया असो ऍज अ फर्स्ट स्टेप ऑफ गोईंग इन टू ऑस्ट्रेलियन मार्केट, बट दॅट इज अ बिग चॅलेंज विच दे फेस. आणि अनफॉर्च्युनेट प्रॉब्लेम असा होतो की बिकॉज ऑफ द लेड बॅक ॲटिट्यूड ऑफ कल्चरल सॉर्ट ऑफ बॅकग्राऊंड इन न्यूझीलंड, one of the big things that happens is that everybody thinks ki ha it will be all right, सगळे honest असतात. There are pitfalls of business. म्हणजे जे कदमजी म्हणाले की स्टार्टअप ऍज अ हॉबी म्हणून किंवा ऍज मला खूप इंटरेस्ट आहे, मला खूप आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट इट आणि मला करायचंय म्हणून लेट अस डू इट असं म्हणणारे खूप असतात. पण देन देर इज ऑल्सो व्हेरी हाय फेल्युअर रेट ऑफ एंटरप्रेन्योरशिप फेल्युअर विदिन द कंट्री. दिस इज अ व्हेरी स्मी ओरिएंटेड कंट्री. आणि आय थिंक द बिग बेनिफिट ऑफ आमच्याकडनं काय प्रयत्न चालू होणार आहे इज टू मेक शुअर दॅट वी गिव्ह दॅट कम्फर्ट. म्हणजे जसं आपण म्हणाला तसं मोठ्या भावाचा एक हात किंवा एक ग्लोबल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणता येईल, विच इज व्हॉट लॉट ऑफ पीपल ऑफ लॅक फिअर. महाराष्ट्रीयन इनहेरंटली सर्वात मोठं फिअर इज म्हणजे वी आर लिमिटेड इन टर्म्स ऑफ आउट गोईंग. वी आर व्हेरी brash in terms of our thinking process, but we are very limited when it comes to a commercial reality. That riskiness which is required in entrepreneurship is not inherent in our genes. So that is what requires that comfort feeling. And jar Garje Marathi can be used as that comfort factor to say that hey look guys, you are not unique.
तुम्ही जे करताय ते लोकांनी केलेलं आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अँड वी कॅन शो यू द पिटफॉल्स. म्हणजे लाईट हाऊस सारखं झालं की बाबा दगड कुठे आहेत इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो म्हणजे त्याचा उपयोग करणं हेच दिस इज व्हॉट वी आर रिअली ट्राईंग टू अचीव्ह. न्यूझीलंड बद्दल थोडंसं बोलायचं झालं तर आम्ही फॉर्मेशनच्या वेळेला setting up companies over here is very easy, but we have consciously taken a decision to get it into a charitable status. त्याचं कारण असं होतं की once you get into a charitable status, the outlook of government and outlook of everybody who wants to be a part of it understand the social aspect of it, that this is not what we are trying to do to gain commercial stuff. Our whole motivation is non-commercial, but the output would be commercial. To answer Niranjan's original query, what is the commercial? Yes, it is impacting commercial stuff, but there is no vested interest from our side of view. Our only aim is to bring all the Maharashtrians together and create a force which they might lack as individuals. हा मेन असल्या कारणाने वी हॅव ट्राईड टू लुक ॲट इट इन टू दिस वन. इट्स अ प्रोसेस. आता कोविडमुळे थोडं रजिस्ट्रेशन प्रोसेस स्लो आहे, त्यामुळे वी आर ॲट द मर्सी ऑफ गव्हर्नमेंट टू गेट इन टू दॅट, बट वी आर व्हेरी कॉन्फिडंट की आम्ही ते करू शकू त्याच्यामधलं. व्हेरी थँकफुल फॉर प्राची अँड सुधीर एज वेल अँड शिरीष, कारण त्या लोकांना त्यांच्या रिजन मधले असलेले जे चॅलेंजेस आहेत आणि द थिंग्स दॅट आर रिक्वायर्ड आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे ते आम्हाला खूप मदत होणार आहे त्याची. आणि फायनली टू रॅप इट अप की व्हॉट वी आर लुकिंग ॲट इट इज की I think Anand, your communication is very good, but apart from that, I think if we can look at a quarterly calendar that can come up and say that, okay, this is what is coming in the horizon, so that people are prepared rather than ad hoc sort of stuffs or communication that happens. So if we have this quarterly calendar, use the communication tools, somebody who can really look at it, then it becomes really, really useful in terms of people targeting, planning, आणि मग पुढच्या पाईपलाईन असलेले की आपण जे फोरकास्टिंग मध्ये करतो जसं 30 days, 60 days, 90 days, तसं ऍक्टिव्हिटी प्लॅन्स असतील तर वी ऑल्सो नो आर वी डुईंग टू मच, आर वी डुईंग टू लिटल, हाऊ इज द स्टफ. आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीचं इफ यू आर एबल टू सॉर्ट ऑफ फॉलो इट अप अँड मेक शुअर की वी आर टेकिंग इट टू अ लॉजिकल कन्क्लुजन. We may throw up a lot of ideas. Some may be successful, some may not be successful. We have to gracefully accept that, okay, there were some shortcomings in what we tried, or it was a wrong timing kind of stuff. But the idea comes in is people, the interest of people will be as long as they really feel that there is somebody caring for what they are coming to you for. Unless we don't do that, आपल्याला तो खूप मोठा प्रॉब्लेम फेस होणार आहे की सडनली वी स्टार्ट. म्हणजे फर्स्ट अँड फॉरमोस्ट लोकांचं अप्रिहेन्शन इज अच्छा अजून एक मराठी मंडळ आहे का, टू लॉट ऑफ पीपल टू अंडरस्टँड. ऍज समीर सेड की नॉलेज विल बी इम्पॉर्टंट टू इम्पार्ट, की आपल्याला की वी आर अ ऍड ऑन, वी आर नॉट really there to take your space, we are not approaching, we are not in competition with anything into else. So that is the key part of it. So that's what a short take on what we are from New Zealand, what our aim is, what we are trying to look into it. We have taken the liberty of making sure that we are in Pacific region मध्ये, barring Australia, कारण Australia already has the chapters त्याच्यामध्ये. आम्ही ते ठेवलेलं आहे as a part of it, so that anybody joins in, they don't have to go through the whole process of doing it again. Yes. Thank you. ओके, थँक्यू व्हेरी मच. न्यूझीलंडचे आणखीन 2 जण